कालच आपण महिला दिन साजरा केला महाराष्ट्रामध्ये, विधिमंडळात देखील, दोन्ही सभागृहांमध्ये आणि ठिकठिकाणी महिला दिनाचे कार्यक्रम सुरू आहेत. शिवसेनेतर्फे प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक माननीय बाळकृष्ण ब्रीद यांच्यातर्फे सुपर वहिनी साहेब आणि महिलांमध्ये अतिशय पॉप्युलर खेळ आहे. महिलांना एक कुठेतरी विरंगुळा आणि त्यांच्या बुद्धीला चालना, कारण इथे ज्यांनी हे खेळाचं आयोजन केलं, जे अँकरिंग करतायत, ते महिलांना सोपे प्रश्न विचारतायत आणि कठीण प्रश्न विचारतायत. त्यामुळे थोडं चॅलेंजिंग आहे आणि अशा चॅलेंजिंग कार्यक्रमांमध्ये महिलांना मजा येते. कोण जिंकतंय, कोण हरतंय, कोणाला बक्षीस मिळतंय, त्यामुळे खास या ठिकाणी मला त्यांनी बोलवलंय बक्षीस वितरणासाठी. गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तत्कालीन यांनी जेंडर बजेट असं वेगळा शब्द न उच्चारता देखील महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्यात. लेक लाडकी असेल, त्यानंतर उज्ज्वला योजना, गॅस सिलेंडर 3 गॅस सिलेंडर मोफत देणं असेल, एसटी मध्ये महिलांना अर्ध तिकीट असेल, हाफ तिकीट मध्ये प्रवास असेल, त्यानंतर सर्वात जी योजना गाजली ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आणि आपण पाहतो की जवळजवळ 2 कोटीच्या वर महिला बेनिफिशरी झाल्या. अजूनही महिला सक्षमीकरणासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. कालच आम्ही सभागृहात जो विषय मांडला की महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर याचं प्रमाण खूप जास्ती आहे आणि अनेक देशांमध्ये 9 ते 14 वयोगटातील मुलींना ही लस दिली जाते प्रिव्हेंट करण्यासाठी सर्वायकल कॅन्सर, कारण त्याची जी लस आहे ते पर्टिक्युलर व्हायरसच्या अगेन्स्ट आहे आणि त्यामुळे ही मागणी देखील आम्ही केली आहे. त्याच्यावरही सरकार विचार करतंय, कदाचित त्याबद्दलही काही घोषणा होईल. आम्ही तर अशी मागणी केली होती की नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम मध्ये त्याला टाकण्यात यावं, परंतु एकंदरच सर्वसामान्य जनतेच्या खिशाला ताण पडणार नाही असा अर्थसंकल्प नक्कीच असेल. त्यांनी या निवडणुकीतच त्यांची खिल्ली उडवली आहे आणि जे स्वतःला हिंदुत्व वगैरे खूप मोठ्या गोष्टी करतात त्यांच्या तोंडून हे असं शोभा देत नाही. आणि खरं तर हे असं वक्तव्य त्यांनी केलं याचंच खरं तर आश्चर्य वाटतंय, परंतु अर्थात हा ज्याचा त्याचा विचार आहे. खिल्ली त्यांनी उडवली आणि जनतेने त्यांची खिल्ली उडवली. विधानसभेमध्ये राजकारणात फेरीवालेचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे. फेरीवाले असं आहे की त्यांच्याही भूमिका बदलत्याच राहिल्या आहेत. 2014, 16, 19 नंतर अनेक, आता फेरीवाले म्हणजे त्यांना नेमकं कुठल्या अर्थाने म्हणायचं होतं, परंतु असा मी अर्थ समजते. परंतु आपल्याही सततच्या बदलत्या भूमिका लोकांनी पाहिलेल्या आहेत. औचित्य साधून आज या ठिकाणी शिवसेना प्रभाग क्रमांक 3 आणि यशोधन फाउंडेशन यांच्या वतीने आपण सुपर वहिनी साहेब म्हणून महिलांसाठी करमणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. ह्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे महिलांसाठी गेम्स आहेत, बक्षीस आहेत आणि ज्या महिला जेवढ्या सहभागी झाल्यात त्या प्रत्येक महिलेला काही ना तरी काही या ठिकाणी आम्ही भेट देणार आणि म्हणूनच आपण बघताय हजारोच्या संख्येने या ठिकाणी भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा आमच्या शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळी, आमचे स्थानिक आमदार मागाठाणेचे आमचे मार्गदर्शक प्रकाशदादा सुर्वे, तसेच विधानसभेचे आमदार आणि शिवसेनेच्या सचिव सौ मनीषाताई कायंदे, त्याचबरोबर आमच्या या विभागाच्या महिला विभाग प्रमुख मीनाताई पानमन, सगळ्याच महिला या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित झाल्या. त्यांनी प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या आणि गेली 2.5 ते 3 वर्ष माननीय आताचे उपमुख्यमंत्री देवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आणि त्या प्रत्येक महिलेला लाभ मिळाला आणि शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या जागतिक महिलाचा दिनाचं औचित्य साधून अनेक कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून होत आहेत आणि म्हणूनच आम्ही सुद्धा प्रभाग क्रमांक 3 मध्ये आयोजक ऋषिकेश ब्रीद
आणि ममता ब्रीद यांच्या माध्यमातून यांनी या ठिकाणी महिलांसाठी खास हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलं आणि सर्व महिलांना या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या. अजूनसुद्धा बराच वेळ लागणार आहे आणि प्रत्येक महिला या ठिकाणी आनंदी आहे. मी सुद्धा आलेल्या सर्व भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण अजिबात नाही. शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आम्ही नवे ते 100% समाजकारण करत असतो आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधीही आम्ही असे कार्यक्रम घेत नाही. सामाजिक कार्यक्रम हे आम्ही नेहमीच कार्यक्रम घेत असतो. महिला दिवस असू दे, बाल उत्सव असू दे किंवा अनेक बचत गटाच्या माध्यमातून आमचं बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला दिलेलं हे आम्हाला नेहमीच त्यांची शिकवण आहे की प्रत्येकाच्या घरापर्यंत कार्यकर्ता पोचला पाहिजे आणि प्रत्येकाला ही सेवा दिली पाहिजे. आणि म्हणून कधी आम्ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून असे कार्यक्रम आम्ही कधी घेतलेले आहेत. आपण बघितलेत प्रभाग क्रमांक 3मध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम ह्या ठिकाणी या अगोदरसुद्धा गेली 5 वर्ष मी नगरसेवक असतानासुद्धा घेतले. आतासुद्धा सातत्याने काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम असतात, विकासाचे कार्यक्रम असतात आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून या माध्यमातून असू दे किंवा अंगणवाडीच्या माध्यमातून असू दे महिलांना हाताला काम आणि महिलांचा सन्मान कसा राहील हे आम्ही नेहमीच बघत असतो. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक उपक्रम